नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्याने स्कूटरवरती बसायला लावलेला आहे ऊर्जाला आणि ऊर्जाला घेऊन तो निघालेला असतो. ऊर्जाला म्हणत असतो की चल. ऊर्जा गाडीवर बसलेली आहे, ती खूप छान एन्जॉय करत असते. तिला असं वाटत असतं की हे दिवस आहेत ते म्हणजे खरंच म्हणजे माझ्या बाबांबरोबर किती दिवसांपूर्वी मी माझ्या बाबांबरोबर बसलेली होती तसं मला वाटत आहे. त्यानंतर दोघंही पाणीपुरी खायला येतात. शौर्याने कधी पाणीपुरी बाहेरची खाल्लेली नसते, त्याला एवढं तिखट खायची सवय नसते आणि जेव्हा शौर्य ती पाणीपुरी खातो म्हणजे अगदी फुल कॉन्फिडन्समध्ये, कारण तो प्रेमात वेडा आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि मग तो पाणीपुरी खातो त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्याला ठसका लागतो. ऊर्जा लगेच त्याला पाणी देते आणि ती पाणीपुरी त्याच्या शर्टवर सांडलेली असते. ऊर्जा त्याची काळजी घेत असते, त्याला काय हवं नको अगदी त्याच्या पद्धतीने हे सगळं पाहत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही मस्त एन्जॉय करत आहेत. त्या वेळेस त्यानंतर ते दोघंही आईस्क्रीम खाण्यासाठी जातात. आईस्क्रीम घेतलेलं असतं म्हणजे ऊर्जा जेव्हा तिच्या बाबांबरोबर यायची तेव्हा जशी कुल्फी ती खात होती अगदी तशाच पद्धतीची कुल्फी आज ती खात असते आणि शांत होते. तेव्हा शौर्य म्हणतो काय झालं. तिला आठवतं की तिनं बाबांनाही ती कुल्फी खाऊ घालायची, ती आणि बाबा दोघंही एकत्र असायचे, हे सगळं तिला आठवत असतं. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्यकडे पाहत असते, शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो आणि शौर्य मुद्दामच तिच्याकडून आता ती कुल्फी काढून घेत असतो आणि स्वतः खाणारे असं तिला म्हणत असतो. त्या क्षणी शौर्याच्या हातातून ती कुल्फी घेते आणि म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरी नाही, मी नाही देणार तुला, असं म्हणत दोघंही कुल्फी खातात, खुश असतात. मग ऊर्जाला सोडायला शौर्य आता चाळीत येतो. तिथं तो सोडतो आणि ऊर्जा म्हणते शौर्य तुला माहिती आहे का, आज मी खूप खुश आहे. म्हणजे तू विचारच करू शकत नाहीये, मी इतकी खुश आहे आज. माझ्या बाबांची आठवण तू मला परत केलेली आहे. पण का केलंस तू हे सगळं. तेव्हा शौर्य तिला सांगू लागतो की तुझ्यासाठी तुझ्या बाबांची आठवण खरंच खूप मोठी आहे की नाही, तुला आनंद झाला की नाही, म्हणून केलेलं आहे हे सगळं. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे ऊर्जाला. कारण शौर्याने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या अगदी मनापासून केलेल्या असतात. हे सगळं शौर्याने खूप छान पद्धतीने केलेलं असतं, ऊर्जाला समजूनही घेतलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जासाठी वाटेल ते करायची तयारी शौर्याची असते. त्यानंतर इकडे आता तो गाडी ठेवतो आणि दोघंही बोलत असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य खरं तर खुश असतो. ऊर्जा त्या क्षणी शौर्याला मिठी मारते. ऊर्जाने शौर्याला मिठी मारल्यानंतर मात्र ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याला खरंच खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी आज तो सुद्धा खुश झालेला असतो. त्याला वाटत असतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. इकडे ऊर्जा म्हणत असते की मी आज खूप खुश आहे. तेव्हा शौर्य सुद्धा तिला म्हणत असतो की मी सुद्धा खूप खुश आहे, कारण आज ऊर्जा ही शौर्याच्या मिठीत असते. आणि मग तो म्हणत असतो की अशीच तू कायमस्वरूपी मला माझ्या मिठीत हवी आहे, असं तो तिला बोलून दाखवतो. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहते. दोघंही खुश असतात. इकडे आता हर्षवर्धनची पार्टी म्हणजे सेलिब्रेशनची पार्टी असते, कारण इन्कम टॅक्समधून सक्सेना यांना त्याने सोडवलेलं असतं आणि ही केस जिंकलेली असते. त्याची पार्टी सुरू असते घरामध्ये, सगळेजण छान एन्जॉय करत असतात, स्नॅक्स वगैरे असतं. हर्षवर्धन म्हणत असतो की खरं तर या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाहीये, हे सगळं कशासाठी केलं जाते, कशासाठी ही पार्टी वगैरे. तेव्हा विजया म्हणत असते की हो गरजेचं आहे हे सगळं. तेवढ्यात शौर्य तिथे येतो. अरे शौर्य कुठं होतास, काय हे सगळं. शौर्याला काहीच माहित नसतं. शौर्य मात्र नुसता बंबल्यात हिंडत असतो, तो ऊर्जेच्या मागे मागे असतो. एवढंच शौर्याचं सध्या तरी चाललेलं असतं. तेव्हा मात्र शौर्य तिथं आलेला असतो. तो म्हणतो की हो होतो मी कोर्टात हिअरिंगच्या वेळेस, हा मी विसरलो ना थोडंसं, असं तो बोलू लागतो. सगळेजण शौर्याला म्हणत असतात काय रे हे. तेवढ्यातच हर्षवर्धनचं लक्ष जातं शौर्याच्या शर्टवरती पडलेल्या त्या डागांकडे. हर्षवर्धन म्हणतो काय आहे हे सगळं. खरं तर पाणीपुरी खाताना तो डाग शौर्याच्या शर्टला लागलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की माझ्या मुलाने अगदी टापटीपच असलं पाहिजे. हर्षवर्धनला तो म्हणतो की हो मी चेंज करून येतो, असं म्हणत तो चेंज करायला चाललेला असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की राहू दे, असं म्हणत हर्षवर्धनने त्याला थांबवलेलं असतं. नंतर चेंज करून घे असंही सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हो. आणि मग आई शॅम्पेनची बॉटल घेऊन येते, केक कटिंग सुरू असतं, छान असं सगळेजण एन्जॉय करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं
ते म्हणजे या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने चालू असतात. छान अशी एन्जॉयमेंट चालू असते. विजयाने शॅम्पेनची बॉटल आणलेली असते, ती हर्षवर्धनच्या हातात दिलेली असते. हर्षवर्धनने ते शॅम्पेनची बॉटल आता फोडलेली आहे. छान असं मस्त असं सुरू आहे त्यांचं. तेवढ्यातच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऊर्जा सुद्धा खूप खुश असते. ऊर्जाला इतका आनंद झालेला असतो, आईलाच खरं तर ऊर्जाचं नवल वाटत असतं. कारण ऊर्जा एवढी खुश कधीच नव्हती. आई म्हणत असते की काय हे, ती मात्र फक्त भरभरून बोलत असते, ती म्हणजे शौर्यबद्दल. शौर्यने हे केलं, शौर्यने ते केलं, शौर्यने बाबांची स्कूटर दिली. आज मी कितीतरी दिवसानंतर त्या स्कूटरवर बसले, खरंच मी खूप खुश आहे. आई म्हणते खरंच, अजून काय काय, पण त्याला कसं कळलं की ती स्कूटर मी तिथं विकलेली होती आणि त्याच ठिकाणी होती? त्यावर ऊर्जा सांगते की मी सांगितलं त्याला बोलता बोलता. आई म्हणते हो का, पण ऊर्जा त्याने हे सगळं का केलं, त्याला विचारलंच कधी? तेव्हा ऊर्जा म्हणते मी त्याला तो प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला तुझ्या बाबांची आठवण तुझ्याजवळ असली पाहिजे, यासाठी हे सगळं केलेलं आहे. कारण तुझ्या बाबांची आठवण तुझ्यासोबत असेल तर तुला छान वाटतं ना, म्हणून केलेलं आहे, असं त्याने मला सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर आई म्हणत असते एवढंच? तेव्हा मात्र ऊर्जा सांगते की हो, तेवढंच. असं म्हणत ऊर्जाने आता उत्तर दिलेलं असतं. आई म्हणत असते की ऊर्जा, विचार कर बाळा. कसं आहे माहिती आहे का, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, काय झालेत आणि कशा झालेत ते. तुला विचार करावा लागणार आहे, असं आई तिला सांगत असते. इकडे प्रभाकर आणि त्याचबरोबर आदित्य दोघंही बोलत असतात. तेव्हा ते दोघंही म्हणत असतात की आदित्य म्हणत असतो की काका, त्याबद्दल बोलायचं होतं मला तुझ्याशी. तेव्हा लगेचच त्याला प्रभाकर म्हणतो की हो. मग त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळी ते दोघंही बोलत आहेत. नेमकं त्याच वेळेस आता तिथे सगळेजण असतात आणि मग हर्षवर्धन म्हणतो की ऑफिसच्या गोष्टी घरात नको. इकडे दिव्याने स्नॅक्स घ्या म्हणलं की पटापट उचललेले असतात. शर्मिलाला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते, कारण तिला आनंद सेलिब्रेट होत आहे हीच गोष्ट मुळात आवडत नसते. तिने मात्र कांगावा करायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते की अगं दिव्या, कशासाठी एवढं? अगं नाही पळून जाणार आहे, आपणच खाणार आहोत ते सगळं, नको एवढी काळजी करू तू, तुझ्यासाठीच आहे ते सगळं, असं तिने सांगितल्यानंतर सगळेजण पाहू लागतात. तेव्हा मात्र दिव्याने एकदम घेतलेलं असतं. आता विजयाला पण काय तोंड बंद होत नाही तिचं. ती लगेच म्हणते कसे, एवढे स्नॅक्स तिनं पहिल्यांदाच बघितले असतील ना, एवढे स्नॅक्स ॲट अ टाइम चाळीत तिने कुठं बघितलेले आहेत, असं म्हणत तिचा अपमान केलेला असतो. आता या दोघांचं ऑफिसचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की घरामध्ये ऑफिसच्या गप्पा नको आहेत. आता हे दोघं जण म्हणतात मग ही पार्टी कशाची चालू आहे? ऑफिसच्याच तुमच्या सक्सेसची चालू आहे ना, ते चालतंय, आणि मग आम्ही बोललं तर काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणत आता हे दोघंही बोलतात. हर्षवर्धनला राग येतो. हर्षवर्धन म्हणतो म्हणजे? तेव्हा आदित्य म्हणू लागतो की बाबा तुम्हालाही माहिती आहे की तो सक्सेना किती फ्रॉड आहे, त्याने किती रुपयांचा फ्रॉड केलेला आहे आणि त्या माणसाला तुम्ही सोडवलेला आहे, त्यासाठी आपण इथे सगळेजण पार्टी करत आहोत. मग हर्षवर्धन म्हणतो की तू आणि प्रभाकरने झोपडपट्टीतल्या लोकांचे ॲफिडेव्हिट बनवले, ह्यासाठी पार्टी करायची का? नाही, सांग मला, याच्यासाठी पार्टी करायची का? असं म्हटल्यानंतर आता त्या पार्टीला काही अर्थ नसतो. सगळेजण उठून निघालेले असतात आणि फायनली पार्टी स्पॉईल झालेली असते. सगळेजण आपापला तिथे तोरा दाखवत असतात. इकडे आता पूर्वाला मात्र काळजी वाटत असते, आपली पोरगी काहीतरी वेगळ्याच दिशेला चालली. मग पूर्वा म्हणत असते मला सांग, तोही तुझ्यासारखा साधाच आहे ना ग, मग एवढं सगळं का करतो तो तुझ्यासाठी? तेव्हा ती म्हणते अगं मी त्याला तेच विचारलं, 750 रुपये खर्च केलेत त्याने, मी त्याला ते देणार आहे, पण तेव्हा तो मला काय म्हणणार आहे माहिती आहे का, एवढं काय त्याच्यामध्ये, दिलेत ना 750 तर आहेत, असं म्हणून तो घेणार नाहीये माझ्याकडून. आई म्हणते ऊर्जा तुला आठवते का, तू ना एकदा माझ्यासाठी कागदांची फुलं बनवली होती. तो कागद किती रुपयांचा होता हे महत्वाचं नव्हतं, पण तू फुलं बनवली होती हे महत्वाचं होतं. खूप प्रेमाने ती फुलं माझ्यासाठी बनवली होती हे महत्वाचं होतं. कारण त्या कागदापेक्षा ती फुलं सुकू नये, माझी आई कायमस्वरूपी आनंदात राहावी, यासाठी ती फुलं बनवलेली होती. हा आनंद महत्वाचा होता. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हो. इकडे सगळी पार्टी स्पॉईल झालेली असते, सगळेजण उठून गेलेले असतात आणि मग मात्र शौर्य आजीला म्हणत असतो
की आजी, एक साधी गोष्ट सांग, आपल्या घरात कधीच आनंद साजरा होणार नाहीये का ग? प्रत्येक वेळेस वाद वाद वाद, प्रत्येक वेळेस वादच होत आहेत आपल्या घरामध्ये. म्हणजे मला कळत नाहीये किती दिवस लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा आजी म्हणते की आपल्या घराला शाप आहे तो. बघितलं ना, कारण ही सगळी गरीब माणसं आहेत. यांच्या मनात अजिबात आनंद नाही, कारण त्यांना तो आनंद सेलिब्रेटच करता येत नाही, असं इकडे आजी सांगत असते. शौर्य रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर त्याने आणि ऊर्जाने किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद व्यक्त केलेला असतो. ते सगळं त्याला आठवत असतं आणि तो खुश झालेला असतो. इकडे ऊर्जा सुद्धा तेवढी खुश असते आणि शौर्याने एवढंही सांगितलेलं असतं की आईला दुखवू नकोस, कारण तुझी आई आणि तुम्ही दोघीच आहात एकमेकींसाठी. त्याला आठवतं की ऊर्जाने त्याला मारलेली मिठी. तेव्हा तो पाहतच राहतो. त्याला खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी त्याच्या आयुष्यात त्याला दिसत असतं, कारण आजीनेही सांगितलेलं असतं की या घरातल्यांसारखा तू नको होस. या घरातले कसे आहेत ते तुला माहितीच आहे. फक्त या घरातल्यांसारखा तू बनण्याचा प्रयत्न नको करूस, असं आजीने सांगितलेलं असतं. इकडे ऊर्जा मात्र आजचा जो दिवस आहे तो आठवत असते. शौर्य मात्र तो जो डाग आहे, तो डाग कपड्यावरचा पाहत असतो आणि त्याला आज तो डाग सुद्धा हवाहवासा वाटत असतो, कारण ऊर्जासोबत त्याने खाल्लेली पाणीपुरी, ह्या सगळ्या गोष्टींची आठवण त्याला येत असते. इकडे ऊर्जासुद्धा खुश असते, कारण शौर्य आपल्यासाठी जे काय करतोय त्यामुळे तिला बरं वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असते. त्यानंतर उद्याच्या भागात हुळबुट्टे आता कर्नलकडे आलेले आहेत, कारण ऊर्जाने सांगितलेलं आहे की कर्नलच्या घराचं जे CCTV फुटेज आहे त्यामध्ये आपल्याला पुरावा मिळू शकतो. इकडे ते म्हणत असतात की मला या घराचं CCTV फुटेज हवं आहे. ऊर्जाला फोन आलेला आहे, कारण इकडे शौर्याने आजीला सांगितलंय की मी तुझी आणि तिची भेट घडवेल. आजी म्हणत असते, पण तुला माहिती आहे ना, आपल्या घरामध्ये गरिबांची ॲलर्जी आहे, चालत नाही आपल्या घरामध्ये. तेव्हा शौर्य म्हणतो, ते जाऊ दे, ती खूप छान आहे आजी, तुला खूप छान वाटेल. असं म्हणत शौर्याने आता त्या दोघींची भेट घडवण्याचं ठरवलेलं असतं. इकडे आजी म्हणत असते, पण काळजी घे हं, माहिती आहे ना आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, तुलाही ते आवडेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.